प्रयागराज येथे तब्बल 114 वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक जण स्नान करण्यासाठी सहभागी झाले आहेत। त्यापैकी कोणी वैयक्तिक पापक्षालनासाठी तर कोणी आपल्या मातापित्यांना घेऊन कुंभ स्नान करत आहेत। परंतु संग्राम फाउंडेशन आणि जय हिंद अभियानाचे पदाधिकारी मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना कुंभ स्नानाचं पुण्य मिळवून देण्याकरिता या कुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत। या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग यांनी 27 फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करलं असून चंद्रशेखर आझाद यांच्यावर ज्या ठिकाणी कमला नेहरू यांनी अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी जय हिंद अभियानाचे सल्लागार आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल असं सांगितलं। यावेळी चंद्रशेखर आझाद पुरस्काराने काही नामवंतांना गौरवण्यात येणार आहे। चंद्रशेखर आझाद यांच्या वंशात आता कोणीच राहिले नसल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना महाकुंभ स्नानाचं पुण्य मिळावं म्हणून आम्ही चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा असलेले फलक घेऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहोत। यावेळी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची नावं ही घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जय हिंद अभियानाचे सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी या अभियानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना योग्य तो मानसन्मान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। चंद्रशेखर आझाद आणि इतर हुतात्म्यांना भारतरत्न किताबानं सन्मानित करावं याकरिता शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत। याशिवाय पुढच्या पिढीला या हुतात्म्यांची ओळख राहावी म्हणून महामार्ग किंवा इतर शासकीय आस्थापनांना त्यांची नावं देण्यात यावीत अशी मागणी असल्याचंही सांगितलं।